नुकतंच आझाद मैदान येथे सांगोला तालुका येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दणके हे आझाद मैदान येथे उपोषण करून संबंधित विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेले आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीनं आपण वाकेशून या गावातील चालणारा गैरकारभार अतिक्रमण याविषयी काय विषय आहे आपला? सदर या गावातील गुंड प्रवृत्तीची लोकांनी माझ्या 318 लगत गटात अतिक्रमण केले, तसंच शासकीय गटात बी त्यांनी अतिक्रमण भरपूर केले आणि गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सदर माझं गाव वाकीशुन्य, मी बाळासाहेब विठ्ठल दणके, माझे गट नंबर 318 हा मेन गावाच्या चौकात लागून असणारा गट, त्या गटाला लागून असणारा 319 सरकारी गट व त्याला लागून असणारी खुली जागा ज्याच्यावर शासनाचा गटच पडला नाही, अशा जागेत लोकांनी धनदांडग्याने अतिक्रमण करून पूर्ण माझ्या जमिनीत वेढा दिला आहे। तर ते अतिक्रमण तात्काळ हटावं। तसंच मुरुम उत्खनन 443 गटातील मुरुम उत्खनन करून आपल्या स्वतःच्या ह्याच्यात माजी पोलीस पाटील व त्याच्या मुलांनी भरपूर प्रमाणात मुरुम उचलून त्यांनी स्वतःच्या जागेत आणि काय विकलं आहे, तर त्यांच्यावर कारवाई तात्काळ करावी। ही सर्व कागदपत्र मुंबई मंत्रालय, मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांनासुद्धा दिलेले आहेत, तरी यांच्यावर फौजदारी कारवाई करावी आणि यांची चौकशी लागून त्यांच्या दंडात्मक कारवाई व्हावी, एवढी माझी विनंती आहे। सर, आझाद मैदानामध्ये आपण नुकतंच बसला होता, त्याविषयी आपण पाठपुरावा केलेला आहे। त्या आदेशानुसार आपण संबंधित आता या जे काही जिल्हाधिकारी कार्यालय इथं आपण बसलेलं आहे, पुढील काय दिशा असेल आपली? पुढील दिशा हीच असेल की सदर सचिवांनी मला एक 15 दिवस त्यांनी अल्टिमेट दिलं होतं, 15 दिवसात आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। मी आता जिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना भेटून माझं जे काय म्हणणं आहे, मी काय उपोषण केलं याचं सगळं मी तिथं त्यांच्यापुढं सादर केलं आहे। त्यांनी मला त्याला येस होकार दिला आहे। तर पुढील कारवाई नाही झाल्यास 26 जानेवारीला मी बेमुदत आझाद मैदानला उपोषण करणार आहे। तरी शासनानं याची तात्काळ कारवाई करावी। जर माझ्या जीवितास काय धोका झालास तर याला जबाबदार शासन, अधिकृत गावचे गावगुंड याला राहतील, एवढं मला कळते। तरी शासनाने माझी दखल घ्यावी। मी फार हलालकीच्या कुटुंबातला आहे, माझ्या घरी एक आई फक्त असते, इथं बघणार कोण नसल्यामुळं पूर्ण अतिक्रमणानं वेढा दिलेला आहे। त्याच्यावर मला न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे। नाही मिळाला तर अन्नत्याग आंदोलन मैदानाला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी मी करणार आहे, त्याचं सरकारनं दखल घ्यावी। भीमराज दिवसातील विश्वजित गाडे, सोलापूर।